कोविड-19 महामारीत पहिल्या व दुसऱ्या लाटेत साईमॅन पॉवर सर्व्हिसेस SMS या कंपनीच्या माध्यमातून ठेका पद्धतीने कंत्राटी स्वरूपात कक्षसेवक या पदावर कोविड बाधितांची सेवा शुश्रूषा केली होती. काही कंत्राटी कामगारांना कोरोनाची लागण देखील झाली होती. ज्यावेळेस घरातील रक्तातील नातेवाईक कोविड रुग्णांच्या जवळ येण्यास भीत होते, अशा जीवघेण्या परिस्थितीत घरावर तुळशीपत्र ठेवून कंत्राटी कामगारांच्या स्वरूपात काम केलेले आहे. मात्र कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कामावरून कमी करण्यात आले. त्यानंतर कोविड परिस्थितीत नियंत्रणात आल्यानंतर कंत्राटी कामगार पुरवठा ठेका कंत्राट हा स्मार्ट कंपनीला देण्यात आलेला आहे. सदरचा स्मार्ट कंपनीचा कंत्राट हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे वर्ग 3 व वर्ग 4च्या पदाकरिता स्मार्ट कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सेवा बजावलेल्या काही अनुभवी कोविड कंत्राटी कामगारांना पुन्हा सेवेत घेतले पाहिजे. परंतु जुन्या काही कंत्राटी कामगारांना डावलण्यात आलेले आहे. त्यांचा हक्क अधिकार डावलून त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. या कंत्राटी कामगार व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या कंत्राटी भरतीमध्ये स्मार्ट कंपनीने ओळखीच्या व वशिलेबाजीच्या व्यक्तींना घेण्यात आलेले आहे. या अनुभवी जुन्या कंत्राटी कोविड कामगारांना त्यांच्या कक्षसेवक या पदावर नियुक्ती करण्यात यावी. तसेच कोविड काळात आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव शहर, मनपा, ग्रामीण रुग्णालये यांच्या कोविड केअर सेंटर अंतर्गत कंत्राटी तत्वावर बेड सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, आया, ॲम्ब्युलन्स चालक, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार यांनी देखील कोविड रुग्णांची सेवा बजावलेली असून यांना देखील स्मार्ट कंपनीने कोरोना काळातील कामाच्या अनुभवानुसार वर्ग 3 व वर्ग 4 या रिक्त पदावर कंत्राटी स्वरूपात कामावर रुजू करून घ्यावे. याबाबत कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांची दिनांक 18/3/2026 रोजी मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन अनुभवी कंत्राटी कामगारांना स्मार्ट कंपनीने कामावर रुजू करून घ्यावे याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी कोरोना योद्धा संघर्ष समितीचे निलेश बोरा, बबन सावळे, निलेश तायडे, रवींद्र कोळी, प्रशांत सोनावणे, विनोद सपकाळे, विलास तायडे यांनी भेट देऊन निवेदन दिले.